Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. जालना लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। आपण जर पाहिलं तर लोक उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावताना पाहायला मिळत आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत 6.88% मतदान जालना लोकसभेत झालं होतं, तर आता 11 ते 11:15च्या सुमारास हेच मतदानाचा टक्का जो आहे हा 21.35%वर गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर जालना ही तीच भूमी आहे ज्या ठिकाणाहून मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरंगे पाटलांनी आवाहन केलं होतं की ज्याला तुम्हाला पाडायचं त्याला तुम्ही पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला तुम्ही निवडून आणा। अशा परिस्थितीमध्ये मराठा बांधवांना काय वाटतं, सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतं, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठा फॅक्टर जो आहे तो या लोकसभा निवडणुकीत चालतो का नाही हे जाणण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत। आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगणार, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठा फॅक्टर जो आहे हा या निवडणुकीत चालताना दिसतोय का? गेल्या 3 वर्षापासून मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण जरांगे पाटलांच्या हाती घेतलेले आहे, त्याचा निश्चितच मोठा परिणाम या निवडणुकीत होताना दिसत आहे आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक उत्स्फूर्त मतदान करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी जे मराठा समाजाच्या आंदोलनावर विशेषतः जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्यांना वेळोवेळी सत्ताधाऱ्यांनी फसवलं आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर SIT स्थापन केली। SIT अशी स्थापन केली की एखाद्या सामाजिक आंदोलनामध्ये SIT स्थापन करणं आतापर्यंत तरी मराठा लोकांनी ऐकलेलं नाही आणि इतर लोकांनीही ऐकलं नाही। त्यामुळं निश्चितच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करताना दिसत आहेत। सर, काय सांगणार, जालन्याचा जो मतदानाचा टक्का आहे हा 11 ते 11:15 वाजेपर्यंत 21.35%वर गेला आहे, म्हणजे मतदान वाढतं आहे। काय वाटतं? खरं तर आम्ही सगळ्यांनी या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये आम्ही 3-4 दिवसापूर्वी सगळ्यांना आव्हान केलं होतं की आपण जास्तीत जास्त मतदान आपण या ठिकाणी करावं, हा आपला अधिकार आहे आणि आपल्या अधिकारापासून आपण वंचित राहता कामा नये, म्हणूनच हा टक्का या ठिकाणी आता आपल्याला वाढलेला दिसतो। आपण जर पाहिलं तर आज रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे की जालन्याचं जे मतदान आहे हे 70% होईल, म्हणजे त्यांचं म्हणायचं नेमकं उद्देश काय होता? हे बघा, कोण काय म्हणतं याच्यावर डिफेंड नाही आहे, पण आता जो आतून टक्केवारी जो आपण सांगितलं की 21%, तर कदाचित 70% 75% मतदान होऊ शकतं या जालना जालना जिल्ह्यात लोकसभामध्ये। हां सर, काय वाटतं, जालन्यामध्ये काँग्रेस आणि महायुतीची लढत होत आहे। काँग्रेसकडून कल्याण काळे आहे तर महायुतीकडून रावसाहेब दानवेंची लढत होत आहे। काय वाटतं, कसं चित्र असेल? आता चित्र तर सध्या आपल्याला आजच्या डेटला आपण सांगू शकत नाही। आता मतदाराचा कौल काय आहे हे आपण 4 तारखेलाच आपल्याला समोर लक्षात येतं। सर, काय सांगतात? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, बघा, मराठा आरक्षण आंदोलन आणि इलेक्शन हा वेगवेगळे 2 भाग आहे। याच्यामध्ये कोणत्या पक्षाला कौल मिळेल, कारण मराठा समाज ही राजकीय जमात असून मराठा समाज प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेला आहे। आपण आज निष्कर्ष लावू शकत नाही की मराठा समाजामुळं एखाद्या पक्षाला त्याचा फायदा मिळेल किंवा एखाद्या पक्षाचं नुकसान होईल, पण आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणाला पाडायचं ते पाडा आणि कोणाला जिंकून आणायचं ते आणा, परंतु त्यांनी असं स्पष्ट कुठेही सांगितलेलं नाही की यांना पाडण्यासाठी यांना निवडून आणा, असं त्यांचा कुठं त्यांनी स्टेटमेंट केलेलं नाही। म्हणून आज जो लोकशाहीचा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये सर्वांना मी आवाहन करतो त्यांनी 100% मतदान करावं आणि मराठा समाजाला, म्हणजे मराठा समाज आजपर्यंत मराठा समाजाला तत्कालीन सरकार असेल किंवा हे सरकार असेल, ह्या दोन्ही सरकारांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे, परंतु आता मतदार हा संज्ञान झालेला असून मतदार कोणाच्या बाजूला कौल देतो हे पाहण्याचं पाहता येईल। म्हणजे थोडक्यात जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा मतदानामध्ये ग्राह्य धरला जात आहे। मतदानात जरी ग्राह्य धरला, पण कोणत्या एका पक्षाला तो ग्राह्य धरणं म्हणजे योग्य होणार नाही एका पक्षासाठी। सर, काय सांगणार, जालना लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतं आहे, काय वाटतं नेमकं मतदारांचा कौल कोणाला आहे? मतदानाचा कौल सध्या आता 50-50 चालू आहे, 21% आम्ही पाहिलं। आता पुढे अजून बघू काय होऊ शकतं, पण सगळ्यांनी मतदान करा हे माझं आवर्जून लोकांना सांगणं आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये दानवेंनी जिल्ह्यात विविध विकास कामं केलेली आहेत, तर दुसरीकडे कल्याण काळे त्यांच्यावर विविध आरोप करत आहेत की यांनी घर भरण्याचं काम केलं आहे। नाही, हे चुकीचं आहे सगळं। कल्याण काळेंचा मी विरोध करतो याबद्दल। त्यांनी बरेचसे कामं केलेले 10 वर्षामध्ये। आधी 25 वर्षापासून होते ते खासदार म्हणून रावसाहेब दानवे होते, पण 15 वर्ष त्यांच्या हातात सत्ता नव्हती, त्यामुळे त्यांना काही करता नाही आल्या। पण ह्या 10 वर्षामध्ये बरेचसे कामं केलेले, ड्रायपोर्ट असो, स्टेशनचं हे करू असो, सगळं व्यवस्थित, रोड वगैरे नाले सगळं छान झालेले आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाहीच आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत दानवे विरुद्ध काळे याची लढत झाली होती। आता पुन्हा एकदा दानवे विरुद्ध काळे याची लढत होत आहे।
त्यावेळेस त्यांचा फक्त 8 ते 8.5 मतांनी पराभव झाला होता. यावेळेसचे चित्र कसं असेल काय वाटतं? यावेळेसचं चित्र असं राहणार आहे. यावेळेस पण असंच थोड्याफार फरकाने एकमेकाचा दोघांचा फरक राहणार आहे. कारण मराठा आरक्षण ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे थोडाफार फरक पडणार आहे. आपण जर पाहिलं तर हे जालन्यातील सर्वसामान्य मतदार आहेत आणि यांचं म्हणणं तेच आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील यामुळे मतदानामध्ये जे काही लीड असेल यामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.